पहिल्यांदा आम्ही पेठेत येतोय, त्यामुळं सगळ्यांचं वार्म वेलकम. 2-3 वर्ष मुलांची डिमांड होती की तुम्ही खूप लांब राहताय, आम्हाला पेठ सोडवत नाही. तो ॲट लास्ट आम्ही आलो इथं. आता तुम्ही सगळे इथं पेठेतले जात. ओके, सगळे फ्रेशर आहेत. कधी पासआउट झालाय तुम्ही? वन बाय वन मला नाव, पासआउट इयर आणि कॉलेजचं नाव सांगा. सो मोस्टली तुम्ही सगळे 2023च्या पुढं पासआउट झालेला आहात. बरेचसे विद्यार्थी मोर दॅन 50% 24 किंवा 25ला पासआउट झालेले आहेत. सो कधी तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये येता त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही आता UPSC करण्यासाठी काही ॲग्री ऑप्शन लावले असतील, काही MPSC राज्यसेवेसाठी लावले असतील, तर तुम्ही जे काही ठरवलंय ना तर त्याला ॲटलिस्ट 1.5 वर्ष स्टिकअप राहा. होतं काय की अरे मग इथं सुरुवात केल्यानंतर वाटतं 2 महिन्यातच अरे किती मोठा सिलेबस आहे आणि त्यापेक्षा इकडं 10,000च्या जागा आहेत, 20,000च्या जागा आहेत, इथं पटापट एक्झाम होत आहेत, इकडं सिलेबस किती चिल्लू पिल्लू आहे. ओके, तर याच्याने काय होतं की तुम्ही एकाच वर्षामध्ये जॉईन झाल्यानंतर सुरुवात UPSC पासून कराल किंवा MPSC राज्यसेवापासून कराल, त्यानंतर परत जागा आल्या म्हणून कंबाईनला शिफ्ट व्हाल, परत मध्येच कृषी सेवक आले म्हणून कृषी सेवकला शिफ्ट व्हाल, तर तुमच्या वर्षभरामध्ये हे सगळी खिचडी होईल आणि कुठंच तुमचं फाउंडेशन तयार नाही होणार. म्हणजे तुम्ही जर राज्यसेवा किंवा UPSC करत असाल, समजा तुम्ही UPSC करताय, 1-1.5 वर्ष UPSC केलाय, तर तुम्ही वर्षानंतर तुम्ही MPSC ला शिफ्ट होणं कधी सोपं आहे, कारण रिलेटिव्हली सोपी एक्झाम आहे. किंवा जर राज्यसेवा धरली तर कंपॅरेटिव्हली सिलेबस कमी आहे. एक्झाम सोपी म्हणता येणार नाही, त्याची रिक्वायरमेंट वगैरे, पण सिलेबस कमी आहे, त्यामुळे त्या पद्धतीचे एफर्ट्स तुम्हाला नाही लागत जेवढे तुम्हाला राज्यसेवेला जेवढा वास्ट सिलेबस करायला लागतो. सो अवघडाकडून सोप्याला तुम्ही कधी शिफ्ट होऊ शकता. तुम्हाला ज्या वेळी वाटेल की आता आपण खूप वर्ष झाला अभ्यास करतोय आणि आता आपल्या हातात पोस्ट पाहिजे, तर अशा वेळी तुम्ही तो ऑप्शन चूज करणं अपेक्षित आहे. जे आत्ता अगदीच 25ला पासआउट झाले, 26ला, त्यांनी तर माझं म्हणणं आहे तुम्हाला जेन्युअनली वाटत असेल की तुम्हाला ऑफिसरच व्हायचं आहे, तर 1.5-2 वर्ष तुम्ही अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका. म्हणजे बऱ्याचदा असं वातावरण होईल की बाबा आता माझ्याकडे बरेचसे, आता आम्ही 21 पासून क्लास काढतोय, समजा 21-22ला पासआउट झालेला एखादा विद्यार्थी आता 5-6 वर्ष झाली, तर आम्ही त्यांना ह्या वर्षी काय रिकमेंड करतोय की तू आता लय रिस्क नको घेऊ. कृषी सेवक येणार आहे, कधी ना कधी तरी येईल. जागा दोन्हीकडं विद्यापीठ इकडे मिळून तुला कमीत कमी 4,000 जागा असतील, त्यात फक्त तुम्ही ॲग्री कॉसच असणार आहात. तर सध्या तुझी स्टेज अशी आहे की तू 28-29 वयाला आलेला आहेस आणि बऱ्याच लोकांनी 30 क्रॉस केलेला आहे, तर आता हातात जॉब पाहिजे, वर्ग 3ची का असेना. तर ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी झाली. जे तुमच्यासारखे फ्रेशर्स आहेत, आता तुम्ही जितकं फाउंडेशन पक्क कराल, आता सुरुवातीला बघा UPSCला तुम्हाला NCERT वगैरे वाचायला सांगितलं जातं, बरोबर. तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षेच्या त्या ट्रॅकमध्ये आला, तुमच्या एक्झाम्स चालू झाल्या, तर तुम्ही परत बेसिकला हात नाही लावत. तुम्ही बघितला का कुठला विद्यार्थी UPSC साठी 2-3 वर्षानंतर पुन्हा NCERT घेतलेला, हे सगळं सुरुवातीलाच असतं. आता तुम्ही MPSC, आपण तर ऑप्शन घेते, समजा आता तुम्ही प्रिलिम पासून तयारी करताय, तर बाजारात खूप रेडीमेड मटेरियल अवेलेबल आहे, ते ॲज अ रिव्हिजन म्हणून वापरा प्रत्येक बुकसाठी. इव्हन आता ज्यावेळी ॲड अगेन MPSCची येते त्यावेळी आपण पण प्रिलिम्स घेतो, तर त्यावेळी ॲड आल्यानंतर काय होतं की 4-5 महिन्यात प्रिलिम्स असते. तर आम्ही त्यावेळी रिकमेंड करतो की जे आता फ्रेशर्स आहेत, तिथं येऊन शिकणार आहेत, तुम्ही त्या नोट्सच्या बाहेर काही करू नका, टेस्ट सिरीजच्या बाहेर करू नका, कारण वेळ तेवढं कमी असतं. आता तुम्ही जून महिन्यात आहात आणि अजून तुम्हाला आता लगेच राज्यसेवा होणार आहे म्हणतायत, समजा त्या केसमध्ये पण 7-8 महिने आहेत आणि ती रेग्युलरली मेला होणार असेल तर 1 वर्ष आहे तुमच्याकडे. सो प्रिलिम तुम्ही चांगलं 6 ते 7-8 महिने तुम्ही स्पेस घेऊ शकता. अशा केसमध्ये आता प्रिलिमचा अभ्यास करत असाल तर जे काही तुम्ही क्लास लावणार असाल किंवा सेल्फ करणार असाल तर एक प्रॉपर प्रत्येक सब्जेक्टसाठी एक टेक्स्ट बुक असलं पाहिजे. जसं आता इकॉनॉमिक्सला समजा तुम्ही कोळंबे सरांचं वापरत असाल किंवा दीपस्तंभचं वापरत असाल, पण एक तरी वापरा, म्हणजे तुमचं फाउंडेशन पक्क होऊन दे. तुम्ही मागचे 2 प्रिलिम्सचे पेपर बघितला किंवा नुकतीच झालेली पहिली डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवेचा पेपर बघितला, तर असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नाही आहेत. दहशतवादाची 10 कारणं सांगा आणि तुम्ही पटापट पाठ करून गेला आणि लिहून आला, तर असं नाही. ते थोडं अनालिटिकल आहे, तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट कनेक्ट करावे लागतील आणि हे कधी करू शकता, तुमचं सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग ज्यावेळी चांगलं असेल त्यावेळी. त्यामुळे आता करताना वेळ लागू दे. कोण तुमचा मित्र म्हणाला 15 दिवसात क्वालिटी होते, तुम्हाला महिना लागू दे, पण तो सब्जेक्ट असं करा की तुम्ही वर्षभरानंतर जरी पुस्तक काढला तर रिव्हिजनच करायला लागली पाहिजे. ही कॉन्सेप्ट परत समजून घेतो, राईट टू लाईफ काय आहे, फंडामेंटल राईट्स, हे परत समजून घेतो, हे नाही झालं पाहिजे. कन्सेप्ट एकदा वाचलं ते मरूपर्यंत लक्षात राहायला पाहिजेत. त्यामुळे स्पीड प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची वेगळी असते. आणि आता आपल्याला कुठं गडबड आहे ना, 4 महिन्यात कुठं लगे प्रिलिम्स आहे की तुम्हाला गडबड आहे, किंवा ह्या ऑप्शनलच्या बाबतीत म्हणा की कुठं
आम्ही असं गृहीत धरतो की आता ह्या क्लासला असणारे विद्यार्थी ह्या राज्यसेवा मेन्सला नाही आहेत. म्हणजे कारण आपला हा क्लास मिनिमम 6 ते 7 महिने चालणार आहे, तोपर्यंत तुमची मेन्स होऊन जाईल. ज्यांना आता जे मेन्सला असणार आहे त्यांनी बेटर वे आपण टेस्ट सिरीज उद्यापासून लॉन्च करतो. टेस्ट सिरीज जॉईन व्हा, त्यामध्ये नोट्स वगैरे सगळे इन्क्लूड आहे. सो मी तुमच्यासाठी सांगतोय जे नेक्स्ट इयरला एक्झाम देणार आहेत. सो ॲग्रिकल्चर पण कन्सेप्ट वगैरे असे करा की परत तुम्हाला ते वाचावं नाही लागलं पाहिजे. आणि दुसरं सर सांगतीलच जसं पुढे आपण जाऊ की जसं तुम्ही पुढे जाल तसं बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आधी मी सिलेबस कम्प्लीट करून घेतो, बरोबर, मग मी रायटिंग प्रॅक्टिस सुरू करतो, किंवा कुठेतरी नेटला तुम्हाला दिसतो टॉपरनी लिहिलेले पेपर्स. ओके, आता त्यामागची थॉट प्रोसेस कशी असते बघा. आता समजा याचं सिलेक्शन झालंय, हा माझ्या क्लासला होता. ओके, मी ह्याला काय सांगेन, अरे तो झालेला पेपरच एकदा तू बस आणि लिहून मला पाठव, मला वेबसाईटला टाकायचं आहे. आता याचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय, मेंटल प्रेशर नाही आहे, तो घरात किंवा लायब्ररीत आता एकदम निवांतपणे तो पेपर लिहिणार आहे. नॉट नेसेसरी त्यानं 3 तासात कंप्लीट केला असेल, किंवा केला असेल तरी ते एक्झामचं प्रेशर नाही आहे ना, मला लवकर हे करायचं आहे, मी एक्झाम हॉलमध्ये आहे, माझं ह्या वर्षी सिलेक्शन झालंच पाहिजे. त्यावेळी तो अशा वातावरणात जे पेपर लिहिणार आहे ते आयडियलच लिहिणार आहे. आणि तसे ऍक्च्युअल पेपर नसतात. जे युपीएससीचे वगैरे तुम्हाला बरेचसे असे मॉडेल आन्सर टॉपरने लिहिलेले दिसतील. मग ह्याच्यातनं प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या, ते ॲज अ बेंचमार्क म्हणून ठीक आहे, पण अगेन तो त्या परिस्थितीमध्ये लिहिलेला नाहीच आहे, त्यामुळे तसा बेंचमार्क पण नाही धरला पाहिजे. पण समजा तुम्ही धरत असाल की असा पेपर आपण लिहिला पाहिजे, तर ह्याच्याने उलट काय होतं, अरे मी इथं मग कुठंच नाही, मला तर ते शब्द पण आठवत नाहीत. ॲग्री ऑप्शनल तर इंग्रजीमधून लिहायचं आहे, मग मला ते शब्दच आठवणं, मला त्या शब्दाचं स्पेलिंगच आठवणं, बरोबर. म्हणजे आता सवय अशी झाली आहे, तुम्ही आता लहान असताना मला वाटते की मोबाईल ऑलरेडी आले असतील. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी लँडलाईनच होते, त्यावेळी 8-10 नंबर आम्हाला असेच पाठ असायचे लँडलाईनचे. आता मला स्वतःचा नंबर फक्त पाठ आहे, आणि नंतर वाईट वाटतं म्हणून बायकोचा नंबर पाठ केला. असं कसं सांगायचं की बायकोचा पण नंबर वाटतो. म्हणजे एवढं मेंदूला आपण आराम दिलेला आहे. मग हे काय होतं की आता तुम्ही टायपिंग करताना पण बघा, रिसीट टाईप करत असाल तर ते ऑटो करेक्शन ऑन असतं किंवा ते सजेस्ट करतं. त्यामुळे मेंदूला स्पेलिंग आपण लहानपणी शिकलोय, आठवते का शाळेत, की बॉल, BALL बॉल असं पाठ करत होतो आपण, त्यामुळे मेंदूमध्ये ते इनग्रेन झालं होतं. आता तसं नाही आहे. आता तुमची बॅच आफ्टर कोरोनाच आहे, काय कोणी आहे कोरोनामध्ये, जे 23ला असतील त्यांचे एखादं वर्ष कोरोनात गेलं असेल, अदरवाईज कोरोनाचं कारण नाही. तर मागचे 3-4 वर्ष आम्ही तेच ऐकायचो, सर कोरोनामध्ये आमची बॅच झाली आणि आमचं काहीच झालं नाही आणि आम्हाला काहीच माहीत नाही. सो सांगायचं हे आहे की तुमच्या प्रिपरेशनचे 2 भाग आहेत. तुम्हाला सिलेक्शन घडवून आणण्यासाठी 50% वेटेज जे असणार आहे तुमच्या अभ्यासाचं असणार आहे, आणि 50% रायटिंगचं असणार आहे. हे 50% रायटिंग खूप जड जातं, लक्षात घ्या लोकांना. आयुष्यात ना सक्सेस मिळवण्याचे प्रिन्सिपल खूप सिंपल असतात, पण सिंपलचा अर्थ ते एक्झिक्युशन करणं पण खूप सोपं आहे असं नाही. म्हणजे सगळ्यांना माहित आहे सकाळी उठून चाललं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे, सात्विक खाल्लं पाहिजे. किती वेळा खातो आपण, किती वेळा व्यायाम करतो, तर हे तसं आहे. म्हणजे तुम्ही डेली, जसं आता बॅच चालू केल्यापासून एक दिवस किंवा दररोज तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे देतील, तर तुम्ही इथून गेल्यानंतर ते लिहा, किंवा प्रत्येक टॉपिक नंतर काही क्वेश्चन दिले जातील. तुम्हाला PYQ पण असतील UPSCचे. आता आपला फॉरेस्टचा पेपर झालेला आहे, राज्यसेवेचा ॲग्री ऑप्शनल झालेला आहे, तर ह्याच्यातले सगळे PYQ तुम्हाला मिळतील, किंवा तुम्ही डाउनलोड पण करू शकता. तर त्यातले क्वेश्चन सोडवा डेली, तुमचं ऑप्शनल असो किंवा GS असो, मग प्री मेन्स असो. प्री तर काय MCQ बाजूला काढू सध्या, मेन्स GS, तर हे दोन्ही मिळून डेली तुम्ही 2 तास तरी लिहिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे अजून कंटेंटच नाही, अभ्यास चालू झाला नाही. एक आठवड्यानंतर बॅच चालू झाल्यानंतर बऱ्यापैकी कंटेंट तयार होतो. तुमचा अभ्यास नसेल झाला तरी नोट्स मिळाले असतात, नोट्स घ्या, नोट्स बघून लिहा. एकही कारण असं नका देऊ की मी का लिहित नाही. कारण ही गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही उतराला लिहिण्यासाठी तर तुम्हाला लक्षात येईल ही गोष्ट इतकी डिफिकल्ट आहे. कारण तुम्ही MCQचा अभ्यास करताना ना असं टेबलावरती पाय ठेवून निवांत असं पुस्तक चालत बसू शकता. फक्त इन्फॉर्मेशन ग्रॅब करायचे. तुम्हाला MCQला क्वेश्चन आला, खाली 4 पर्याय असतात, कधीतरी वाचला असाल तुम्ही तर 100% क्लिक होतं, अरे C पर्याय आहे, बरोबर. इथं तुम्ही क्रिएटिव्हली काही केलेलं नाही आहे. पण ज्यावेळी क्वेश्चन पेपर असतो आणि खाली ब्लँक पेज असतो, म्हणजे ब्लँक पेज आहे, तिथं तुम्हाला लिहायचं आहे, तर तुम्हाला स्वतः क्रिएटिव्हली काहीतरी स्ट्रक्चर करायचं आहे, पॉईंट्स लिहायचे आहे, त्याचा सिक्वेन्स ठरवायचा आहे, त्याला कन्क्लुजन करायचं आहे. तर अशी सवय मागच्या 10-12 वर्षामध्ये पूर्णपणे नष्ट होत चाललेली आहे. ओके, आणि तुम्ही पण त्यातलेच आहात. म्हणजे तुम्ही काय
किंवा मी काही मंगळावरून आलेलो नाही की जिथं मोबाईल नव्हताच. आपण त्या समाजाचा भाग आहोत जिथे प्रचंड सोशल मीडिया आणि मोबाईलचं ॲडिक्शन आहे. त्यामुळे next to zero झालेलं आहे. आता हेच पॉझिटिव्ह नाही आहे. आता समज की ॲस्पायरंट ह्याच लेवलला असतील तर मी रायटिंग करत असेल जे 90% मुलं नाही करत, तर मी ऑलरेडी त्या पहिल्या टॉपच्या 10% विद्यार्थींमध्ये जातोय. लक्षात येत आहे. समजा 1 लाख लोक राज्यसेवेचा फॉर्म भरतात, 1,10,000 आपण कॅल्क्युलेशनसाठी 1 लाख धरू. ओके, तर त्यातल्या टॉपच्या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये फक्त तुम्ही एका गोष्टीनं जाल, फक्त एक कन्सिस्टन्सी की डेली 2 तास लिहायचं. बऱ्याचदा तुम्हाला कंटेंट नसेल, नवीन काही शिकला नसेल त्या आठवड्यामध्ये, समजा दिवाळीच्या सुट्ट्या 10 दिवस काय नवीन शिकला नाही, त्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही 11व्या दिवशी येताय, तर मागचं रिपीट करा. मुद्दा काय की तुम्ही मेकॅनिकली लिहिलं पाहिजे. जसं आपण 4 व्हीलर ड्राईव्ह करताना सुरुवातीला शिकतो ऍक्सेलरेशन, ब्रेक आणि क्लच, ABC. तुम्ही एकदा सरावला 4 व्हीलर चालवताना, अचानक समोर कोणीतरी आला, मेंदूला तुम्ही विचारता का अरे कुठला ब्रेक, मधला आहे का, राईट साईडचा का लेफ्ट साईडचा आहे? मेंदूला सूचना न जाता डोळ्यानं बघितल्या आपण ब्रेक मारतो. पायाला कुठं सूचना देतो का अरे सेंटरला ब्रेक आहे बघ म्हणून? तर इतक्या मेकॅनिकली रोबोटिक पद्धतीनं तुम्ही जर प्रॅक्टिस करू शकला तर मेन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन वाचल्या आपोआपच लिहिण्यासाठी सुचेल. म्हणजे जसं तुमचा रायटिंग स्पीड असेल त्याच्या पुढे तुमचं माइंड पडत असेल, पुढचं वाक्य हे लिहायचं आहे आणि मग तुमचा पेपर कव्हर होईल. म्हणजे ही खूप मोठी संधी आहे रायटिंगच्या बाबतीमध्ये, कारण रायटिंग मी 10% पण खूप सांगतोय. मागच्या वेळी ॲग्री ऑप्शनलला आपल्याकडे 800 स्टुडंट होते. ओके, आणि मी असं खूप त्यांना हे करून की नाही, म्हणजे त्यावेळी क्लास तिकडच होता, तर पेठेतले बरेचसे 150-200 ॲडमिशन होते, ते सगळी मुलं तिथं यायचे. म्हणजे तिथं डे 1 पासून लास्ट पेपरपर्यंत एक 150 पोरं कन्सिस्टंटली होते. आधीमध्ये पिकला जायचं 200, 250, 250 पर्यंत पण गेला होता, पण एक 150 पोरं मात्र डे 1 पासून होते. दर वीकला ते पेठेत नाही यायचे किंवा तिथे 50 मुलं ऑफलाईनला होते. तर त्यातल्या ऑलमोस्ट सगळ्यांचं एका दुसरा एक्सेप्शनल पेपर रायटिंगमध्ये एखाद्या एक्झामिनरनं कमी मार्क दिलं तसं होतं ते, तर तेवढे सोडले तर ऑलमोस्ट सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मग आता 800 ॲडमिशनमध्ये 150 बघा, ते पण का तर म्हणजे तितकं डेडिकेटली आम्ही घेत होतो किंवा नावच एक्सलन्स एवढं मोठं आहे, तर बऱ्यापैकी जे क्रीम लोक आहेत, सिन्सिअर आहेत, ते एक्सलन्सच प्रेफरन्स करतात, म्हणून तो रेशो वाढलाय. लक्षात येतं. आणि हे न करता तुम्ही मनाचं जर समाधान करत राहिला की मी वाचतो, मी नॉलेज घेतो, तर हे अकॅडमिक एक्झाम नाही. तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर MSc करा, MSc करून पण सॅटिस्फाय नसेल झाला, आणखी नॉलेज घ्यायचं, PhD करा. इथं नॉलेज घ्यायचं नाही, इथं मार्क्स घ्यायचे. तुम्हाला डिग्रीला तुम्ही जे नॉलेज घेतले ना त्यापेक्षा 100% सर तुमचे कन्सेप्ट एकदम भारी करून घेतील, पण ते फक्त कन्सेप्ट लक्षात राहण्यापुरतं. आम्हाला तुम्हाला अकॅडमिकली एक्सलन्स बनवायचं नाही, आम्हाला तुम्हाला मार्क्स मिळवून द्यायचे. त्यासाठी आता आम्ही तुमचा हात धरून तर लिखाण प्रॅक्टिस नाही करू शकत, ते तुम्हालाच करायचं आहे. आम्ही लईत लई तुम्हाला वॉर्न करू शकतो, नाही आता तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर जाऊन इथून पुढे केला नाही तर सिलेक्शन नाही. जवळचं झालं तर लागू शकतो, शिवाय काढू शकतो, याच्या पलीकडचं नाही काय करणार, सगळं तेवढं तुमच्याच हातात आहे. आमचं ऑब्लिगेशन काय, तुमचे कुठलाच कन्सेप्ट अनक्लिअर नाही राहिला पाहिजे, तुमचा सिलेबस प्रत्येक पॉईंट कव्हर झाला पाहिजे आणि टेस्ट सिरीज घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये किती तुम्ही सिन्सिअरली राहता हे तुमच्यावरती आहे. म्हणजे आमच्याकडून किती तुम्ही फायदा करून घेता हे तुमच्या हातात आहे. ओके, सो डेडिकेटली जून महिना आहे, पुढच्या जूनपर्यंत जसं त्या घोड्याला हे बांधलेलं असतं ना, काय म्हणतात त्याला मराठीत, तर त्या पद्धतीनं ही एक एक्झाम तुम्ही UPSC ठरवली असेल तर UPSC, राज्यसेवा ठरवली असेल तर राज्यसेवा, ही एकच फोकस करणार. एक्झाम कधी काय येऊन दे त्याकडे मी बघणार नाही. सिलेबसची कमिटी बसलेली आहे, काही फरक पडत नाही. प्रत्येक सब्जेक्टचा गाभा तोच असतो. समजा ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा सिलेबस बदलायचा आहे, ॲग्रोनॉमी, सॉईल, बॉटनी हे घालून चालणार आहे का? कोर्स आहे ना, ब्रीडिंग टॉपिक घालून चालणार आहे का? त्यामुळे उगीच कुठेतरी एक 15-20% चेंजेस होणार आणि त्यासाठी तुम्ही आत्तापासून डोक्या धरून बसणार, त्याचा काही गरज नाही. ते फ्लोमध्ये नंतर होऊन पण जातं. ओके, आणि मुळात ते 90 दिवसाची मुदत आहे, तर या पुढच्या 27ला पण ते लागू नाही होणार, त्याच्यानंतरच लागू करतील. ओके, सो खूप आता तरी असं आहे की कॉस्मेटिक चेंजेस असतील आणि काही नाही फरक पडत. आता 24ला ॲग्री MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली ना, तुम्हाला इन ॲडव्हान्स कळालं तर आपोआपच आपण त्या पद्धतीनं तयारी करतो. ओके, सो रायटिंग तुम्ही चांगलं करा. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पण हे सांगायचं आहे की तुम्ही जर म्हणजे जेवढे लेक्चर लाईव्ह होतील त्या लाईव्ह अटेंड करा. ऑनलाईनचा फक्त एक प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला रेकॉर्डिंगची फॅसिलिटी दिलेली आहे, वर्षभराची व्हॅलिडिटी आहे, आत्ता करू मग करू, तर
डेडिकेटली लाईव्ह करा. अगदीच शक्य नसेल, खूपच फॅमिली फंक्शन आहे, काय घरात आहे तुमच्या पूजा, तर एखाद दिवस माफ आहे, दुसऱ्या दिवशी ते किंवा त्या दिवशी रात्री लेक्चर अपलोड होतील, तुम्हाला ते लगेच बघून काढलं. पाईल अप करत गेला तर टेन्शन वाढत राहतं. तुम्हाला फक्त ऑप्शनलच करायचं नाही, तुम्हाला एसए करायचा आहे, जीएसचे 4 पेपर करायचे आहेत, आधीमध्ये मराठी इंग्रजी बघायचं आहे, थोडे दिवस पुढे गेले की प्रिलिम थोडंफार चालू करावं लागेल. सो तुमचं काय सगळं एकाच सब्जेक्टवरती नाही आहे, त्यामुळं तुम्ही कन्सिस्टंटली जेवढं लाईव्ह लेक्चर कराल तेवढं तुम्हाला फायदा होईल. तुम्ही पेपर चेकिंग करण्यासाठी PDF करून पाठवून दिला की सर तुम्हाला चेक करून देतील किंवा सेशन घेतील, तुम्ही कसा पेपर वगैरे लिहायचा आहे. एक जनरल सेशन पण सगळ्यांच्यासाठी होईल. फक्त हेच सांगायचं आहे की आपल्याकडे आतापर्यंत ॲग्री MPSCचे 3 बॅचेस झालेत, ऑप्शनलचे ही 3री बॅच आहे आणि फूड सेफ्टीची एक बॅच आहे, फॉरेस्टची एक बॅच आहे. आता फॉरेस्टचा अजून रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे तो सोडून द्या. तर 4 एक्झाममध्ये, एक फूड सेफ्टी आणि 3 ॲग्री MPSC, या 4 एक्झाममध्येच आपण जवळजवळ 400-450 ऑफिसर सिलेक्ट झालेत. म्हणजे ॲग्री MPSC मागच्या 24 बॅचमध्ये 258 जागा होत्या प्रॉपर बॅचच्या, ज्यांची मी तुम्हाला रिसिप्ट दाखवू शकतो. मेन्सला म्हणतोय, प्री पण नाही, मेन्सला ॲडमिशन असणार आहे. 258 पैकी 155 आहेत आणि वरचे 21 आहेत ते इंटरव्ह्यू बॅचचे. इव्हन आम्ही ज्यावेळी पोस्टर फायनल रिझल्ट येईल, पोस्टर बनवतात, मेन्शन क्लिअरली असतं इंटरव्ह्यू बॅच, मेन्स बॅच, प्री प्लस मेन्स बॅच, सरळ. म्हणजे हे एवढं का करत, म्हणजे हे आलं हे का आम्ही खूप मोठे आहोत असं नाही. म्हणजे आम्हाला तुम्ही लोकांनी, स्टुडंट लोकांनी खूप सिरियसली घेतलं की आम्ही जे सांगतोय ते तुम्ही फॉलो केलं म्हणून तुम्हाला ते मिळालं. म्हणजे आम्ही ह्या क्षेत्रात 6 वर्ष आहोत, तर वी नो की काय वर्क होतं, काय नाही वर्क होत. तुम्ही क्लास करताय तर क्लासमध्ये तुमची महत्त्वाची अपेक्षा काय पाहिजे की क्लासमुळे माझा टाइम सेव्ह होणार आहे. टाइम कशाला लागतो, कन्सेप्ट समजून घ्यायला लागतो, काय वाचायचं, नोट्स कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये दिले जातात तुम्हाला, त्याच्या बाहेर तुम्हाला करायची काही गरज नाही. जिथं पुस्तक लागतील किंवा पुस्तकातला एखादा टॉपिक वाचावं असं सरांचं म्हणणं असेल तर तुम्हाला ते पर्टिक्युलरली सांगतील. सो अनवॉन्टेड मटेरियल पण बाजारात भरपूर आहे, ज्याचा तुमचा वेळ जाणार होता ते वाचेल. दुसरं, तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करून घेतली जाईल. तुम्ही क्लासचा टाइम टेबल फॉलो केलं म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये काही आता बॉटनी वगैरे टॉपिक सोडले, तर असं नाही आहे की काही वाचून समजत नाही, बरोबर. फक्त मग एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, मग ते नोट्स कुठनं वाचायच्या किंवा कशावरती फोकस करायचं, किंवा मग हे मला एक ठराविक पिरियडमध्ये हा ऑप्शनल मला क्लिअर करून घ्यायचा आहे. तर हे डिसिप्लिनसाठी आणि तुमचा वेळ वाचण्यासाठी. आणि काही बॉटनीसारखे, बायोटेकसारखे कन्सेप्ट असतील जे खूपच आवड जातात तुम्हाला, तर अशा समजून घेण्यासाठी तुम्ही ही अपेक्षा ठेवून इथं या. म्हणजे फक्त समाधान नका करून घेऊ की मी ऑप्शनलचा क्लास केला होता राहुल सरांच्याकडे त्यावेळी, त्यातनं आउटपुट आलं पाहिजे. लक्षात येतं. म्हणजे तुमचे आमच्याकडूनच्या अपेक्षा क्लिअर ठेवा. म्हणजे आता ऑनलाईन बॅचला असतील किंवा ऑफलाईनला बॅचला असतील, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाकडे आम्ही टेस्टच्या वेळी वगैरे लक्ष देऊ शकतो. डेली क्लासेसमध्ये आम्ही जास्तीत जास्त काय अगदीच गॅप पडला तर विचारतील सर, बरोबर. पण तुम्ही जेवढं फॉलोअप घ्याल दर 15 दिवसांनी, महिन्याभरात, माझं आता इथंपर्यंत आलंय, मला ही अडचण येते, ओके, तर आमच्याकडून किती एक्स्ट्रॅक्ट करायचं हे तुमच्यावरती डिपेंडंट आहे. असं अजिबात होत नाही राहुल सरांच्या बाबतीत असेल किंवा माझ्या बाबतीत की तुम्ही वेळ मागताय आणि आम्ही वेळ देत नाही. म्हणजे अगदी 800 ॲडमिशन असताना पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आम्ही एंटरटेन केलंय. भले काही ठिकाणी 24 तास लागत असतील, काही ठिकाणी 48 तास लागत असतील, पण आम्ही कुणाचंच असं क्युरी अनअन्सर्ड ठेवलेलं नाही. आणि अगदी बॅच संपूपर्यंत. म्हणजे राहुल सरांना पण माहिती, शेवटी आपली टेस्ट होती त्यावेळी आम्ही असं केबिनमध्ये पसरून ठेवलेलं सगळ्या टेस्ट. म्हणजे ह्याचा चेक झालाय, फोन आला की लगेच स्कॅन करून तुला पाठवून द्यायचं. म्हणजे अशी मजा यायला पाहिजे की अरे काय पोरं भारी आहेत, म्हणजे ह्यांच्यासाठी मला आणखीन 4 गोष्टी वाचून एक्स्ट्रा आलं पाहिजे, किंवा नाही ह्यांच्या आणखीन एक एक्स्ट्रा टेस्ट घेतो. नाही तर तुम्ही असं जी रहे हे करत असं राहिला की निवांत क्या चल रहा है, कुछ नाही, जी रहा हूं, पृथ्वीवर ओझा असल्यासारखं, तर मग आम्ही पण शेवटी शिक्षक काय तुमचं रिफ्लेक्शन आहे ना. पोरं भारी मिळाली की एकदम एन्थुझियास्टिक आहेत, अरे लईच तयारी करून आलेत, पण आपल्याला पण थोडं करावं लागेल. आम्ही जे तुम्हाला बेस लेवलचं देणार आहोत ते देणारच आहोत, पण तुमच्याकडून आलं की बाबा नाही सर माझं हे चेक करूनच द्या, माझं हेच करून द्या, ते 4 लोकांच्या पेपर टेस्ट चेक केल्यानंतर आम्हाला कळेल की अरे हे सगळ्यांना सांगायला पाहिजे, सगळेच हे चुका करतायत, मी ॲडिशनल तुम्हाला मिळाला. ओके, सो थोडं हे घ्या. काही जरी तुम्हाला डाऊट्स आले प्रोसेसमध्ये, काही जरी शंका असतील, राहुल सर अवेलेबल आहेत, मी पण आहे. त्यावेळी टेस्ट असेल त्यावेळी मी येत जाईन. सगळा सिलेबस राहुल सरच घेतात. ओके, नोट्स तुम्हाला काही येत्या आठवड्याभरात मिळतील. तोपर्यंत तुम्हाला PDF दिली जाईल पहिल्या टॉपिकची, जे आता सर शिकवत आहेत, आणि बुक लिस्ट वगैरे सगळं सर तुम्हाला सांगतील. ओके, ठीक आहे, थांबूया, राहुल सर कंटिन्यू करतील. थँक्यू. ऑनलाईन काय डाऊट्स असतील तर नंतर विचारा.
सर